अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संकल्प कसा करायचा हे बघणार आहोत. संकल्प कसा करायचा याविषयी बरेच ताईदारांचे प्रश्न होते. संकल्प कसा करावा ताई याबद्दल माहिती द्या, बऱ्याच कमेंट्स होत्या. तर आपण आज त्याच्यावरच बोलणार आहोत की संकल्प कसा करायचा, संकल्प का करायचा, संकल्प करण्याची योग्य पद्धत कोणती आहे हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला कोणताही प्रश्न राहणार नाही. आता बघा, आधी आपण बघूया संकल्प का करायचा असतो. बघा, आपल्याला आपली इच्छा एखादी सेवा करून पूर्ण करायची असते. आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी. आपला नवस, आपण जो बोलतो नवस पूर्ण करण्यासाठी आपली इच्छा, थोडक्यात काय, आपली इच्छा जी कोणती तुमची इच्छा असेल, संतती प्राप्तीसाठी, लग्न जमण्यासाठी, नोकरीसाठी, तुमची कोणतीही इच्छा असू द्या, तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही एखादी सेवा जेव्हा करता तेव्हा तुम्ही संकल्प तुम्हाला करायचा असतो. संकल्प तुम्ही कितीही दिवसांसाठी करू शकता. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही संकल्प 7, 11, 21, 51, 108 दिवसांसाठी सुद्धा तुम्ही संकल्प करू शकता. संकल्प करताना संकल्प हा कोणत्या सेवेचा करायचा. संकल्प तुम्ही कोणत्याही सेवेचा करू शकता. तुम्ही संकल्प छोटी सेवा असो, मोठी सेवा असो, कोणत्याही तुम्ही सेवेचा संकल्प करू शकता. जसं की आता मी तुम्हाला उदाहरण सांगते. तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे तुम्ही पारायणे करू शकता. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही 11 पारायणे करा, 21 करा, 108 करा, 51 करा, तुमच्या यथाशक्तीनुसार. त्यानंतर तुम्ही तारक मंत्राचा संकल्प करू शकता की मी 108 दिवस रोज 108 वेळा तारक मंत्र म्हणेल, असा तुम्ही संकल्प करू शकता. किंवा मी 51 दिवस रोज 21 वेळा तारक मंत्र म्हणेल, 11 वेळेस तारक मंत्र म्हणेल. म्हणजे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला संकल्प करायचा असतो त्या सेवेचा. तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. 11 माळी, 21 माळी, 51 माळी, 108 माळी, तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही कितीही दिवसांसाठी तुम्ही हा संकल्प करू शकता. त्यानंतर तुम्ही स्वामी समर्थ अष्टक, मी उदाहरण सांगते, मी 51 दिवस रोज 11 वेळेस स्वामी समर्थ अष्टक म्हणेल, असा तुम्ही संकल्प करू शकता. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण सांगते आहे. तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही ही संख्या कमी जास्त करू शकता. आणि मी तुम्हाला सांगते, तुमची इच्छा जर खरंच खूप मोठी असेल, तुमचं काम खूप मोठं असेल ना, तुम्ही जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा. जर तुमची इच्छा खूप मोठी आहे आणि तुम्ही जर सेवा म्हणजे संकल्प तुम्ही एकदम लहान सेवेचा किंवा 7 दिवसांसाठी मी एवढी सेवा करेल, एखादं स्तोत्र म्हणेल, तर बघा तुम्हाला त्या सेवेचा पण तुम्हाला लाभ मिळणार आहे. लाभ मिळणार नाही असं नाही, तुमची कोणतीही सेवा वाया जात नाही, तुम्हाला त्या सेवेचं पण फळ मिळणार आहे. पण तुमची इच्छा जर तुम्हाला पूर्ण व्हावी असे वाटत असेल, तुमची इच्छा किती मोठी आहे हे पाहून तुम्ही सेवेचा संकल्प करा. हे मी तुम्हाला आताच सांगते आणि हे माझं मत आहे, माझं स्वतःचं मत आहे की तुम्ही तुमची इच्छा बघून संकल्प ठरवला पाहिजे की मी एवढ्या दिवसांसाठी माझा हा संकल्प करेल. तुम्ही स्वामींच्या 11 गुरुवार व्रताचा संकल्प करू शकता. जसं की तुम्हाला जर नोकरी लागत नसेल, नोकरीसाठी तुम्ही संकल्प करू शकता. लग्न जमण्यासाठी की मी स्वामी तुमचे 11 गुरुवारचे व्रत करेल, मला नोकरी मिळू द्या, मला चांगली नोकरी लवकरात लवकर मिळू द्या, असं तुम्ही संकल्प करू शकता. अर्थात काय, तुम्ही स्वामींच्या सेवेचा कोणतीही सेवा असो, छोटी असू द्या मोठी असू द्या, तुम्ही त्या सेवेचा विशिष्ट दिवसांसाठी संकल्प करू शकता. आता जेवढी जास्त सेवा करणार तेवढं जास्त तुम्हाला फळ मिळणार. आता हे तुम्ही ठरवायचं की तुम्हाला किती दिवसांसाठी संकल्प करायचा आहे आणि कोणत्या सेवेचा तुम्हाला संकल्प करायचा आहे. आता बघा, संकल्प कसा करायचा ते आपण बघूया. संकल्प करत असताना तुम्हाला काय लागणार आहे, तर तुम्हाला पाणी लागणार आहे. एका वाटीमध्ये 1 चमचा घ्यायचा, पाणी भरून घ्यायचं आणि एक डिश तुम्हाला लागणार आहे किंवा ताम्हण, देवाचं ताट आपण ज्याला म्हणतो तांब्याचं, ते ताट असलं तरी चालणार आहे. डिश किंवा ताम्हण घ्या. थोडेसे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि जर तुमच्याकडे फूल असलं, एखादं फूल असलं तर घ्या, नसेल फूल तर काही हरकत नाही. बघा संकल्प कसा करायचा. आता सगळ्यात आधी तुम्हाला भगवान विष्णूंची
24 नावे आहेत बरोबर. त्यातले तुम्हाला 3 नावे म्हणायची असतात. भगवान विष्णूंची 3 नावे म्हणायची आणि तुम्हाला ते पाणी ग्रहण करायचं असतं. मी तुम्हाला करून दाखवते, तुम्ही लक्ष देऊन ऐका. तर बघा, सगळ्यात आधी तुम्हाला म्हणायचं आहे, तुमच्या डाव्या हाताने चमचा भरून पाणी घ्यायचं, तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं. तुम्हाला म्हणायचं आहे ओम केशवाय नमः. ते पाणी तुम्हाला प्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे ओम नारायणाय नमः. पुन्हा ते पाणी तुम्हाला प्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे ओम माधवाय नमः. असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि 3 वेळेस ते पाणी तुम्हाला प्यायचं आहे. तर अशापर्यंत तुम्हाला 3 वेळेस भगवान विष्णूंची नावे घेऊन ते 3ही वेळेस तुम्हाला ते पाणी प्यायचं असतं. त्यानंतर तुम्हाला परत भगवान विष्णूंची 2 नावे घेऊन ते पाणी तुम्हाला तुमच्या हाताने तामणात सोडायचं असतं. आता बघा, चौथ्याने तुम्हाला म्हणायचं आहे ओम गोविंदाय नमः. पुन्हा तसंच हातात पाणी घ्यायचं आणि ते डिशमध्ये तुम्हाला सोडायचं आहे बघा असं. त्यानंतर म्हणायचं आहे ओम विष्णवे नमः. ओम विष्णवे नमः. मी हातात पाणी घेतलं आहे आणि ते तुम्हाला सरळ परत डिशमध्ये किंवा तांबणामध्ये तुम्हाला सोडायचं आहे. त्यानंतर आता पुढचं काय करायचं आहे ते बघा. पुढे तुम्हाला पुन्हा डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्यामुळे तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत. याच्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे. तुमच्याकडे फूल असेल तुम्ही फूल घेऊ शकता. आणि तुम्हाला आता काय म्हणायचं आहे ते लक्षात घ्या. हातात पाणी घेऊन संकल्प करायचा असतो. मला ही कमेंट आली होती, ताई हातात पाणी घ्यायचं का? तो हो, हातात पाणी घेऊन तुम्हाला संकल्प करायचा असतो. तर हातात पाणी घ्यायचं, त्यात थोडेसे तांदूळ टाकायचे, एक फूल टाकायचं. फूल नसेल तर काही हरकत नाही. तुम्हाला काय म्हणायचं आहे, तुम्हाला स्वामींसमोर बसून हा संकल्प करायचा असं लक्षात घ्या. तुम्हाला कुठेही बसता येणार नाही. आपल्या देवघरासमोर बसूनच तुम्हाला हा संकल्प करायचा असतो. तर तुम्हाला म्हणायचं आहे, सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं नाव म्हणायचं आहे. नाव सांगायचं आहे. तुमचं नाव तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर तुमचं गोत्र तुम्हाला सांगायचं असतं. तुमचं गोत्र तुम्हाला जर माहीत नसेल तर कश्यप गोत्र असं म्हणायचं असतं. कश्यप गोत्र. आता उदाहरणार्थ मी सांगते, माझं नाव श्रद्धा, गोत्र कश्यप. तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्हाला स्वामींना सांगायची आहे. आता उदाहरणार्थ मी सांगते की नोकरी लागण्यासाठी, मला नोकरी लागण्यासाठी स्वामी मी तुमचे 11 गुरुवारचे व्रत करत आहेत. तर माझ्याकडनं ही सेवा तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या. मला लवकरात लवकर चांगल्या ठिकाणी नोकरी लागू द्या. माझी ही इच्छा तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा. मी तुमचे 11 गुरुवारचे व्रत आजपासून सुरू करत आहे. असं तुम्हाला स्वामींना म्हणायचं आहे आणि ते पाणी हे तांबणात सोडायचं आहे अक्षदांसह. लक्षात आलं? तर तुम्हाला अशा पद्धतीने संकल्प करायचा असतो. आता 11 गुरुवारच्या व्रताच्या ऐवजी तुम्ही जी कोणती सेवा करण्याचं ठरवलं असेल, जसं की तुम्ही ठरवलं आहे मी श्री स्वामी चरित्र सारामृताचे 108 पारायणे करणार. तुम्हाला स्वामींना तसं म्हणायचं आहे की स्वामी मी आजपासून तुमचे स्वामी चरित्र सारामृताचे 108 पारायणे करणार आहे. तुम्ही किती दिवसांमध्ये ते पारायण करणार आहेत? तुम्ही रोज जर एक पारायण केलं तुम्हाला 108 दिवसामध्ये 108 पारायणे करावं लागतील. जर तुम्ही रोज 2-2, 3-3 करून 4-4, 5-5 पारायणे सुद्धा तुम्ही एका दिवसामध्ये करू शकता. तर तुम्ही ठरवा की तुम्हाला किती दिवसांमध्ये ते 108 पारायणे करायचे आहेत. तुम्ही 15 दिवसांमध्ये सुद्धा 108 स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करू शकता. काहीच हरकत नाही तुम्हाला जर वेळ असेल तर. तर तुम्ही ते ठरवून घ्या स्वतः आणि त्यानुसार त्या विशिष्ट दिवसांसाठी तुम्हाला ती विशिष्ट सेवा करायची असते. तुम्ही तारक मंत्राची सेवा करू शकता. स्वामी समर्थ अष्टक तुम्ही त्याची संकल्पयुक्त सेवा करू शकता. घोरकष्टधरण स्तोत्राची तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकता. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही कोणतीही सेवा संकल्प करू शकता. तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. आता बघा, जप करायचा आहे. जप आपण कुठेही कधीही करू शकतो. पण जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा करत असतो, संकल्पयुक्त आपण जेव्हा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही जप करण्याचं ठरवलं आहे की मी 11 दिवस रोज 11 माळी घेणार, तर तुम्हाला तो स्वामींसमोर बसून आपल्या घरामध्येच तो जप करायचा असतो. तो तुम्हाला कुठेही करता येणार नाही. लक्षात आलं? जप तर संकल्पयुक्त तुम्ही कोणतीही सेवा करायची असेल तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये बसून आपल्या स्वामींसमोर बसून तुम्हाला ती सेवा करायची असते. संकल्पयुक्त सेवेमध्ये फक्त 2 तुम्हाला नियम पाळायचे असतात. एक म्हणजे मांसाहार तुम्हाला वर्ज्य करायचा असतो. परान्न तुम्हाला शक्यतो घ्यायचं नसतं. तर परान्न जर तुम्हाला खायची वेळ आली तर तुम्ही
3 वेळेस गायत्री मंत्र म्हणून तुम्ही परान्न घेऊ शकता, पण शक्यतो परान्न घेऊच नका. आणि मांसाहार तुम्हाला कडकडीत वर्ज्य करायचा असतो जेव्हा तुमची संकल्पयुक्त सेवा सुरू असते तेव्हा. लक्षात आलं. बाकी कोणतेही याला जास्त नियम नसतात. आता प्रत्येक सेवेला प्रत्येक वेगवेगळे नियम आहेत. गुरुक्षेत्र पाळण्याला खूप नियम आहेत. गुरुक्षेत्र पारायण जर तुम्ही संकल्पयुक्त केलं त्याला बरेचसे नियम आहेत. आता प्रत्येक सेवेसाठी वेगवेगळे नियम आहेत. आता हे जे 2 नियम आहेत हे मी तुम्हाला जनरली सांगितले आहेत. जसं की तुम्ही तारक मंत्राची संकल्पयुक्त सेवा करणार असाल, श्री स्वामी समर्थ मंत्राचा तुम्ही संकल्प करणार असाल, किंवा स्वामी चरित्र सारामृताचे पारायणे तुम्ही करणार असाल, या सेवांसाठी हे नियम आहेत. ब्रह्मचर्याचं तुम्ही पारण करू शकता. आता बघा, शेवटी काय, आपली श्रद्धा महत्त्वाची असते. पण जेवढं आपण शुद्ध अंतःकरण आहे, आपलं शरीर शुद्ध असून फायदा नाही, आपलं मनसुद्धा शुद्ध असायला हवं. आपलं मन तेवढं पवित्र असायला हवे. नाही तर आपण शरीर शुद्ध करू शकतो, पण आपलं मनाचं काय, आपलं मनसुद्धा सेवा करताना शुद्ध असणं, पवित्र असणं, स्वच्छ असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून शरीरापेक्षा आपलं मन कसं शुद्ध असेल, आपलं मन कसं पवित्र असेल याचा विचार करून आपण कोणतीही सेवा करायची असते. तर चला, ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तुम्हाला अजूनही याच्यामध्ये काही प्रश्न असतील, काही विचारायचं असेल, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.